अरेंज मॅरेज भाग 11 विथ एक्स्ट्रा लव्ह. राकेशने निकोलसला जेनिफर्सबद्दल विचारलं. त्यावरती येत आहे बोलला आणि त्याने राकेशला ग्रीट केलं. आराध्या मात्र इकडे तिकडे पाहत होती, कारण आता तिला कळलं होतं बिझनेसमॅनची पार्टी खरंच किती बोर असते तर. कारण काहीच नव्हतं त्या पार्टीमध्ये. अगदी डिस्टंटपणा भरलेला. सगळी लोक कामापुरतं बोलणारी आणि सिनियर समोर नकली स्माईल घेऊन उभी असलेली ती मात्र तशीच नव्हती. ती होती अल्लड होती. हे सगळं बोरिंग होतं तिच्यासाठी. राकेश आणि निकोलसचं काही महत्त्वाचं बोलणं चाललेलं होतं, तर राकेश इकडे तिकडे नजर फिरवत होता. तो निकिता सरदेसाईला शोधत होता. तितक्यात निकोलस म्हणतो, युअर वाईफ इज सो ब्युटिफुल मिस्टर राकेश देशपांडे. त्याने स्माईल दिली. राकेश म्हणतो, या सी इज. तो तिच्याकडे पाहत बोलला. तिचं लक्ष नव्हतं तितक्यात जेनिफर येऊन पोचली. ती सुंदर दिसत होती, पण काहीतरी झालंय त्यामुळे ती टेन्शनमध्ये दिसत होती. राकेशचं मात्र लक्ष अचानक जेनिफरवरून हटलं आणि तिच्या मागे येणाऱ्या निकितावरती गेलं आणि त्याचे डोळे लाल झाले. मुठीसुद्धा आवडल्या गेल्या होत्या त्याच्या. त्याने काहीतरी प्लॅनचा विचार केला आणि मोबाईल हातात घेतला. तसं आराध्या त्याच्याशी बोलायला लागली. आराध्या म्हणते, मिस्टर देशपांडे, ते मी तिकडे गार्डनमध्ये बसू का? मला ना बोर होतंय. तो तिला हो म्हणणारच होता, पण त्याला निकिता दिसली होती. तो तिला एकटं सोडायची रिस्क घेऊ शकत नव्हता आणि विचारही करीत होता, निकिता जेनिफर सोबत कशी? पण उत्तर त्याच्याकडे नव्हतंच. राकेश विचारातच बोलायला लागला. राकेश म्हणतो, बरं आपण जाऊया तिकडे, त्याआधी आपण तिला विश करूयात का ती बघती आली. आराध्या म्हणते, ओके, त्याआधी तिचं गिफ्ट देऊयात का तिला? राकेश म्हणतो, नाही नको, शेवटी देऊयात. त्यांनी जेनिफरला विश केलं आणि ते दोघं गार्डनमध्ये जायला निघाले. तितक्यात नयना मधात बोलायला लागली. निकिता म्हणते, हॅलो मिस्टर देशपांडे, इतक्या घाईत कुठे निघालात? इतक्या मोठ्या पार्टीत आलात, ते सुद्धा वाईफ सोबत? मग एक डान्सर बनतो ना? आय एम राईट जेनी? ती जेनिफरला पाहत बोलली. जेनिफर म्हणते, या ऑफकोर्स, देन वी विल कट द केक मिस्टर देशपांडे प्लीज. जेनिफरने हसत जोरा दिला. राकेशला मात्र खूप राग आला होता, पण त्याला तमाशा नको होता म्हणून तो शांत झाला. राकेश म्हणतो, आराध्या, तू कम्फर्टेबल आहेस ना डान्स करायला? आता त्याला कोण सांगणार की ती कम्फर्टेबल नाही, तर त्याच्या हातात हात गुंफायला एक्सायटेड आहे म्हणून? तिने मान डोलवून होकार कळवला. गाणं सुरू झालं होतं. आलेल्या पैकी सगळ्या आपापल्या पार्टनर सोबत फेर धरत होतं. गाणं इंग्लिश चाललेलं होतं, पण आराध्या तिच्या मनात मात्र दुसरंच काहीतरी चाललेलं होतं. अगदी मनातच नाचत होती ती. किती गोड दिवस चाललेला होता ना तिचा. त्या दोघांनी एकमेकांचा हात हातात घेतला. आराध्याच्या पोटात तर फुलपाखरं उडायला लागली. तोही आज सगळं विसरून तिच्या डोळ्यात पाहू लागला. त्याच्या तशा पाहण्यात ती मात्र लाजली. तो अगदी एखाद्या बाहुलीला कमरेत उचलून तिला क्लिप करीत असल्याचं त्याला फील होत होतं. ती होतीच इतकी हलकी. निकिता मात्र त्या दोघांना रागात घुरत होती. आराध्या फक्त लाजत होती आणि त्याच्या इतक्या जवळ असल्याचा आनंद उपभोगत होती. राकेशला कळलं होतं, नक्कीच निकिता काहीतरी प्लॅन बनवित होती, पण तो काय याचा ठाव नव्हताच आणि विचारही येत नव्हता. सगळं सांगावं का आराध्याला त्याच्या आणि निकिताबद्दल? अजूनही डान्स सुरूच होतो आणि निकिताच त्याला घुरणं सुद्धा. आणि तितक्यात मधातच निकिता राकेशजवळ आली आणि बोलायला लागली. निकिता म्हणते, मिसेस देशपांडे, कॅन आय डान्स विथ युअर हजबंड? ती आराध्याकडे एक तिरपा कटाक्ष टाकत बोलली. आराध्या ते ऐकून अनकम्फर्टेबल फील करीत होती, कारण ती तिला ओळखत नव्हती आणि त्यावर ती सरळ तिच्या नवऱ्यावर डोळा ठेवून असल्यासारखं दाखवत होती. आराध्याने एक नजर राकेशकडे पाहिलं. तिला त्याच्या डोळ्यात राग दिसत होता. ती काही बोलणार तितक्यात निकिता परत बोलायला लागली. निकिता म्हणते, मिसेस देशपांडे, काळजी करू नका मिस्टर देशपांडे, ते ओळखतात ना मला. तिने बोलता बोलताच आराध्याचा हात राकेशच्या हातून सोडविला आणि स्वतःचा हात त्याच्या हाती दिला. तिचं ते बिहेव अगदी भयंकर होतं. आराध्याला राग आलेला आणि तिच्या छोट्या छोट्या पाणीदार डोळ्यात ते दिसतही होतं आणि काहीही न बोलता ती जेलसी राकेशला जाणवत होती. पण तो अजूनही काहीही बोलला नव्हता, कारण त्याला जेनिफरचं ती बर्थडे पार्टी स्पॉइल्ड करायची नव्हती. पण आराध्याला तसंही त्याला पाहायचं नव्हतं. निकिता परत बोलायला लागली. निकिता म्हणते, राकेश, सेट समथिंग. कोण आहे मी? सांग ना, आपलं रिलेशन काय आहे ते? ती राकेश आणि आराध्या अंडरस्टँडिंग क्रिएट करीत होती. आराध्याचा पारा मात्र हाईट झाला होता. तिला त्या दोघांना एकत्र पाहून जाम वैताग आलेला. राकेश बोलायला लागलाच होता की आराध्या ओरडली,
आराध्या म्हणते, मिस्टर देशपांडे प्लीज डोंट एक्सप्लेन. ती रागातच त्या पार्टीच्या बाहेर पडली. काहीही झालं तरी वडायचं नाही इतकंच ठरवलेलं होतं तिने. पण जे घडत होतं ते सत्य होतं का? राकेशने जोरात निकिताचा हात झटकला आणि तो आराध्याच्या मागे धावला. राकेश म्हणतो, आराध्या, आराध्या. तो तिच्या मागे धावत होता. पार्टीतले सगळे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते. निकोलसला आणि जेनिफरला तर काय चाललंय हेच कळत नाहीये. ह्या सगळ्यात पार्टीचा बट्ट्याबोळ झाला होता हे नक्की. ते आराध्याला बाहेर पडताना पाहत होते तर राकेशला तिच्या मागे जाताना. निकिता मात्र एका ठिकाणी स्थिर होती आणि हसत होती. जेनिफर्सला राहवलं नाही. ती निकिताला बोलू लागली. जेनिफर म्हणते, हे निकिता, व्हॉट हॅपन? वे आर यू स्मिलिंग? निकिता म्हणते, नथिंग. ती उत्तर टाळत बोलली, पण मनात मात्र खूप काही बोलत होती. ही सुरुवात आहे राकेश देशपांडे, कारण तू कशाने अफेक्ट होतो हे क्लिअरली कळलंय मला. इकडे आराध्याच्या मनात ही एकाच गोष्टीने गलबला केला होता, ते म्हणजे ती नैना. त्यांचं आणि मिस्टर देशपांडे यांचं अफेअर तर नाही ना, म्हणून तर ते माझ्या दूर राहत नाहीये. ती विचाराच्या गर्द्यात त्या वेणूच्या बाहेर पडणार तोच राकेशने तिचा हात पकडला. ती मात्र हात सोडविण्याचा प्रयत्न करीत होती आणि आता त्याला राग आलेला. तो जोरात ओरडला. राकेश म्हणतो, आराध्या, जस्ट शट अप. सरळ गाडीत बस. ती अजूनही त्याच्याकडे लक्ष देत नव्हती. राकेश म्हणतो, इट्स ॲन ऑर्डर. ड्रायव्हर गाडी घेऊन आला. ती हात सोडविण्याचा प्रयत्न करीत होती. तितक्यात राकेशने मागचं डोअर ओपन केलं आणि अक्षरशः तिला उठलून आत बसविला. लहान लेकरं जशी त्यांच्या मनासारखं झालं नाही तर चिडचिड करतात ना, अगदी तशीच आराध्या आत करीत होती, पण त्याच्याशी काहीही बोलत नव्हती. त्याने तिला सीट बेल्ट बांधायचा इशारा केला. ते सुद्धा ऐकायला ती खाली नव्हती. फक्त राग आणि राग. तिच्या तिच्या नवऱ्या जवळ कुणीही आलेलं जमत नाही, ती इतकंच दाखवत होती. राकेशला कळलं होतं ती स्वतःहून बेल्ट लावणार नाही, त्यामुळे तो तिच्या जवळ गेला आणि झुकला. त्याच्या तो एलिंगट्स परफ्यूम अगदीच मादक होता. त्याच्या झुकण्याने तिला त्याचे गरम श्वास जाणवत होते. अगदी नाजूक शरीरावर मोरपीस फिरत आहे की काय असं फील झालं तिला. ती रागात आहे हेही विसरून गेली. पण पुढच्या क्षणी तिला पार्टीत जे झालं ते तिला आठवलं आणि मग तिने त्याला धक्का द्यायचा प्रयत्न केला. तितक्यात ड्रायव्हरने ब्रेक दाबला आणि तो तिच्या आणखी जवळ गेला. अगदी त्याचे ओठ तिच्या मानेवर होते. तिच्या अंगावर अगदी शिरशिरी जाणवली. किती मातमोहश करणारा स्पर्श होता त्याचा. आता जर रागात नसती तर मिठीत घेतलं असतं त्याला. कितीतरी भावना आणि काय तो उद्रेक. तो बाजूला झाला. तितक्यात निकोलसचा फोन आला. त्याचाही एकच प्रश्न. निकोलस म्हणते, वे आर यू लेफ्ट द पार्टी? पण त्याला कोण सांगणार, पार्टीपेक्षा इम्पॉर्टंट ती आराध्या होती. ती जर निघून गेली तर तू काय करणार होता ना तिथे? थोडा विचार करून तो बोलायला लागला. राकेशने स्वतःच्या तोंडावर बोट ठेवत आराध्याला गप्प राहण्याचा इशारा केला, कारण ती खूप जास्त चुडबुड करीत होती. राकेश म्हणतो, डोंट मिसअंडरस्टँड मी. ॲक्च्युली माय वाईफ वॉज नॉट कम्फर्टेबल बिकॉज शी कॅन्ट अटेंड दिस टाईप ऑफ पार्टी. सो दॅट्स वे वी लेफ्ट दिस पार्टी. आय होप यू अंडरस्टँड. अँड वन मोर थिंग, जेनिफर्स गिफ्ट इज ऑन हेअर रूम्स फ्रॉम टेबल्स. ओके, एन्जॉय युअर पार्टी. त्याने कॉल कट केला आणि एक नजर तिच्याकडे पाहिलं. तो जरा रागातच होता. राकेश म्हणतो, सो मिसेस देशपांडे, आर यू जेलेस? ती काहीच बोलली नाही. राकेश म्हणतो, आय वॉन्ट आन्सर. तो जरा रोडली बोलला आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. ते पाहून तो जरा शॉकच झालेला. तो परत बोलायला लागला. राकेश म्हणतो, तुला असं वाटतं ना चूक माझी आहे, मग तू का रडत आहे? आणि ते ड्रायव्हरला नको बघू. तो इथलाच आहे ना, त्याला काहीही कळणार नाही आपण काय बोलत आहोत तर. आराध्या म्हणते, ओके देन आय विल स्पीक इन इंग्लिश. देन वे ऑल्सो अंडरस्टँड. राकेश म्हणतो, आराध्या एकदम चूप. तुला उत्तर हवे ना? ती कोण? मी देतो तुला उत्तर. तू फक्त बंगल्यावर गप्प चल. इट्स ॲन रिक्वेस्ट. बापरे, चक्क राकेश देशपांडे कुणाला तरी रिक्वेस्ट करीत होता. कुणाला काय, बायकोच होती ना ती म्हणा त्याची. पण रिक्वेस्टची मात्र पहिली वेळ होती. ती शांत झाली, पण समोर काय करणार कुणास ठाऊक. ते जरा वेळात बंगल्यावर येऊन पोचले. ती त्याच्याकडे न बघताच गाडीतून बाहेर पडली आणि चालत सरळ बंगल्यात गेली. तिला प्रचंड राग आला होता. पण जे झालं ते इतकंही भयंकर होतं का? की होता गैरसमज. ज्याचं भरडली गेली होती निकिता. ज्याचा जिम्मेदार ती राकेशला मानत होती. तो बाहेरच उभा होता. त्याने आयनला कॉल केला. तोही जरा बिझी होता, पण राकेशने बोलावलं म्हटल्यावर लगबगीतच बंगल्यावर हजर झाला.
सॅम्युअल अजून यायचाच होता आणि तो लवकर येणारही नव्हता. शेवटी तो इंडियाला गेलेला. उशीर तो लागणारच होता ना. पण राकेशला फील होतं सगळं सांगून टाकावं बरं आहे. अंडरस्टँडिंग दोघात होण्यापेक्षा. तो आत गेला. ती सोफ्यावर बसलेली होती. तीही त्याच्या येण्याची वाट पाहत होती. पण तो येताच दुसरीकडे पाहायला लागली. त्याने तिला पाहून एक सुस्कारा सोडला. त्याने रॉजरला आवाज दिला. तोही पटकन त्याच्यासमोर हजर झाला. पाणी आण म्हणून त्याने त्याला इन्स्ट्रक्शन दिलं. रॉजरने पटकन किचनमधून पाण्याचा पेला आणला आणि त्याच्यासमोर ठेवला. त्याने रॉजरला सगळा स्टॉपला बॅक साईडला जायच्या इंस्ट्रक्शन दिल्या. तसं लगेच सगळे तिथून निघून गेले. आयन तेवढा तिथे होता. ते सगळे तिथून जातच होते. तो पुढे आला आणि त्याने तो पाण्याचा पेला तिच्यासमोर धरला. ती मात्र रागात त्याच्याकडे पाहत होती. राकेश म्हणतो, राग करायचा तितका कर, पण त्याआधी पाणी पिऊन घे. आराध्या म्हणते, नाही नको मला. राकेश म्हणतो, घसा दुखत असेल ना. पूर्ण गाडीभर रडण्याचा समारंभ जो चालला होता ते ऐकून तर अजून राग आला तिला. आराध्या म्हणते, तुम्हाला काय फरक पडतो. राकेश म्हणतो, जेलसीला पण लेवल असते आराध्या. ती रॉयलवर आहे माझी, नॉट ए गर्लफ्रेंड्स. आराध्या म्हणते, ओ रिअली. तिच्या एक्सप्रेशनवरून वाटत नव्हतं. राकेश म्हणतो, पण मी एक्सप्लेन करू शकतो ती असं का करत होती तर. आराध्या म्हणते, ओ तर करा ना मग, कशाची वाट बघत आहात. आयन लिव्हिंग रूममध्ये आला तेव्हापासनं हेच चाललेलं होतं. तो मात्र आराध्याच्या प्रश्नावर जाम खुश होता. तिची जेलसी तिची राकेशवर किती प्रेम आहे दर्शवत होती. तो मनातच म्हणाला, वहिनी रॉक भाई शॉक्स. राकेश हसायला लागतच. अचानक आता शॉक व्हायची वेळ आराध्या आणि आयनची होती. आयन म्हणतो, भाई काय झाले तुला, असं हसायला का लागलास. राकेश म्हणतो, हे हिच्या प्रश्नांमुळे हसतोय. हिला जरा धीर नाहीये ना. मी सॅम्युअलची वाट पाहत आहे. तो आला की होईलच सगळं क्लिअर. कारण मला अर्धवट काहीच सांगायचं नाहीये. पूर्ण क्लिअर झालेलं बरं. आराध्या म्हणते, बरं ठीक आहे, कधी येईल तो. राकेश म्हणतो, नाईटला. आराध्या म्हणते, का चंद्रावर गेलाय का तो. राकेश म्हणतो, इंडिया. तो स्वतःला कंट्रोल करीत बोलला. पूर्ण लाईफमध्ये असं कधी झालं नव्हतं. इतकी उत्तर, सो माय गॉड. आराध्या म्हणते, ठीक आहे मग सकाळी बोलू. ती रूममध्ये निघून गेली. तिने शेवटपर्यंत पाणी मात्र पिलं नाही. राकेश खालीच होता. ती गेल्यावर मात्र आयन जे हसायला ना, तो ओ माय गॉड. राकेश आता जबरदस्त चिडला. राकेश म्हणतो, आयन काय चाललंय इतकं जोरजोरात हसायला. जादूचे प्रयोग चालले होते का इथे. आयन आपलं हसू कंट्रोल करत. आयन म्हणतो, भाई मला पूर्ण सिच्युएशन कळली म्हणून हसतोय. तुमच्या बोलण्यावरून कळलं मला निकिताने काहीतरी घोळ घातला पार्टीमध्ये, त्यामुळेच वहिनी चिडली ना. चिडली काय, जेलसी होती ती. आणि माझा भाई आहे तू म्हणून सांगतो. जेलसी प्रेमात जास्त असते आणि त्यांना पाहून तर कळतच आहे की किती प्रेम आहे त्यांचं तुझ्यावर. राकेश म्हणतो, बंद कर तुझं प्रेम पुराण. त्या निकितामुळं नुसता डोक्याचा भुगा झालाय माझा. त्यावर हा सॅम्युअल, त्याला यायला भरपूर वेळ आहे. आयन म्हणतो, बरं ठीक असू दे, डिनर करून घे, उद्याला होईल ना सगळं क्लिअर. राकेश म्हणतो, मला भूक नाहीये, पण आराध्याचे मेडिसिन असतात, मी तिला आवाज देऊन येतो. त्याचा पूर्ण मूड डिस्टर्ब झाला. त्याला राहून राहून एकच विचार येत होता, कशाला गेला तो त्या पार्टीला तिला घेऊन. नुसत्या एका मुलीने डान्ससाठी विचारलं आणि हिने पूर्ण घर डोक्यावर घेतलं. तो वरती गेला. डोअर आतमध्ये लॉक होतं. त्याने बेल वाजविली. आतून काहीही रिस्पॉन्स आला नाही. त्याने कंटाळून कॉल केला. तिने रिसीव्ह केला. राकेश म्हणतो, डोअर ओपन कर. आराध्या म्हणते, मी नाही करणार, तुमचं एक्सप्लेनेशन येईस तोर. तो राग कंट्रोल करत राकेश म्हणतो, डोंट बी स्टील. माझं फिंगर लॉक आहे, मी असंही ओपन करू शकतो. ओके. आराध्या म्हणते, करा ना मग. आता राकेशकडे पर्याय नव्हता. त्याने फिंगर लॉकने डोअर ओपन केलं. ती बेडवर बसलेली होती. राकेश म्हणतो, चल डिनर करायला. आराध्या म्हणते, नाही नको, मला भूक नाहीये. राकेश म्हणतो, आराध्या इरिटेट करू नको. तुला वाटत असेल तर काही नाहीये आमच्यात. मी ओळखतो तिला, पण आमची ओळख तशी नाहीये. चल तुला मेडिसिन द्यायचे आहेत. आराध्या म्हणते, नाही नको. तो तिला बाहेर घेऊन जायला तिच्या जवळ आला. ती अजूनही बेडवरच होती. त्याने तिचा हात धरला आणि तिला उठवायला गेला. गडबडीत त्याचा पाय तिच्या साडीवर गेला. ती उठायला गेली आणि बॅलन्स गडबडत तशी ती बेडवर पडली आणि तो तिच्यावर. त्याचे ओठ तिच्या माथ्यावर होते, त्यामुळे तिला शिरशिरी जाणवली. अगदी असंख्य फुलपाखरं पोटात उड्या मारीत असल्याचं फील होत होतं. एक क्षण ती त्याच्यातले रुसवे फुगवे सगळं विसरली. अगदी रोमॅन्टिक गाणं सुरू झालं होतं. त्यात त्याचं परफ्यूम तिला वेड लावायला काफी होतं. पण अचानक तो तिच्या दूर झाला आणि तसा मोमेंटही संपला. राकेश म्हणतो, ही साडी खूप प्रॉब्लेम क्रिएट करीत आहे, पटकन चेंज कर आहे आणि चल डिनरला.
तिला कळू चुकलं होतं. राकेश तिला नेण्यावाचून राहणार नाही. आराध्या म्हणते, ओके तुम्ही जा, मी येते. तो अजूनही तिथेच थांबलेला होता. आराध्या म्हणते, मला साडी चेंज करायची, सो जाता का तुम्ही? राकेश ओशाडून राकेश म्हणतो, आपल्याकडे चेंजिंग रूम आहे ना? तिने एक सुस्कारा सोडला आणि ती आत गेली. परत बाहेर आली तर तिने नाईट ड्रेस घातला होता. तिला पाहताच त्याने तिचा हात पकडला आणि तिला खाली घेऊन जायला लागली. ती मात्र खाली जायला आळेवेळे घेत होती. आता त्याला जबरदस्त राग आला. मग रागात त्याने तिला सरळ हातात उचललं आणि तसाच खाली घेऊन आला. तिला जसं त्याने उचललं तसं ती शांत झाली आणि त्याच्या डोळ्यात पाहू लागली. त्याच्या डोळ्यात वरून क्लिअर कळत होतं, खूप जास्त चिडला होता तो. मग मात्र काहीच बोलली नाही ती. हिंमतच नाही झाली तिची काही बोलायची. त्याने सरळ तिला डायनिंग टेबलवर बसविले आणि प्लेट तिच्या समोर ठेवली. आयन कधीचाच त्याचं डिनर संपवून निघून गेला होता. आता होते ते फक्त ती दोघं. राकेश म्हणतो, चुपचाप जेवण कर, मेडिसिन घ्यायचे आहेत ना, काहीही बोलू नको. तो मात्र डिनर करीत नव्हता. आराध्या म्हणते, तुम्ही खात का नाहीये? शेवटी बायको काळजी राग तर असला तरी असतेच. राकेश तिला एक लोक देत बोलू लागला. राकेश म्हणतो, कारण तू घातलेल्या गोंधळाचा विचार करून भूक केली माझी. आराध्या म्हणते, मग मी पण नाही जेवणार, तुम्ही जेवत असाल तरच जेवते. राकेश म्हणतो, लहान मुलीशी लग्न केलंय मी जेवतो, पण आता गप्प बस. आराध्या म्हणते, ओके. शेवटी दोघांनी जेवण केलं. ती रूममध्ये गेली. तो स्टडी रूममध्ये गेला. काही वेळ शांत बसला. मग त्याचे डोळे दुखायला लागले तर तोही रूमकडे निघाला. आता मात्र तिने रूम ओपन ठेवली होती, कारण मगाच्या चिडण्यावरून तिला परत त्याला रागायला आणायचं नव्हतं. तो रूममध्ये आला. ती डोळे मिटून होती. त्याला वाटलं ती झोपलेली आहे. त्याने तिला पांघरून घालून दिलं आणि तो पण शांतपणे पांघरून झोपला. त्याने डोळे मिटताच तिने डोळे उघडले आणि बेडवरून उठून बसली. त्याला झोप लागली नव्हती, त्यामुळे त्याला तिची हालचाल जाणवत होती, पण डोळे उघडण्याचे कष्ट ते मात्र त्याने घेतले नाही. ते बेडवरून उठली आणि काहीतरी उद्योग करावा या विचारात तिला एक आयडिया सुचली. तिच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली होती. तिने आधी चेक केलं तो झोपला की नाही म्हणून. त्यासाठी तिने त्याच्या चेहऱ्यासमोर हात फिरवला. त्याला सगळं कळत होतं, पण त्याने हालचाल केली नाही. पण त्याला आता तिच्या हरकतीवर हसू पण येत होतं. तिने इकडे तिकडे पाहिलं आणि टेबलवर ठेवलेला त्याचा फोन उचलला आणि सरळ गॅलरी गाठली. ती जातच त्याने डोळे उघडले. राकेश मनातच म्हणतो, ओ माय गॉड, हाऊ मच जेलसी सीज. ती गॅलरीत जाऊन त्याचा मोबाईल बघायचा प्रयत्न करीत होती, पण पॅटर्न खूप स्ट्रॉंग होतं, ओपन होत नव्हतं ना. त्यामुळे तिने डोक्यावर हात दिला. तितक्यात तिच्या हाताला काहीतरी लागलं. त्यामुळे तिने वळून पाहिलं तेव्हा राकेश तिचा हात पकडून होता. नंतर त्याने तिला भिंतीवर जरा हलकेच पुश केलं. ती जरा लाजलीच आणि मग तो बोलायला लागला. राकेश म्हणतो, त्या मोबाईलला पासवर्ड आहे आणि माझा मोबाईल चेक करायचा आहे, तर तू मला ओपन करून मागू शकतेस ना. किती जेलसी, सकाळपर्यंत वाट नाही पाहू शकत. गो अँड स्लीप. तो तिच्याहून मोबाईल घेत बोलला. आता काहीही करता येणार नाहीये हे समजल्यावर आराध्या गप्प जाऊन बेडवर पडली. तोही लगेच आला, पण आता त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. तोही झोपला. सकाळी झाली. आराध्याला जाग आली. तिने शेजारी पाहिलं तर तो नव्हता. कुठे गेले असतील हे नकळतच तिच्या मनात आलं आणि मग काल रात्री झालेलं आठवलं आणि तिने त्याचा विचार सोडला आणि बाथ घेण्यासाठी ती निघून गेली. ती आवरून खाली आली. आयन लिव्हिंग रूममध्ये बसलेला होता, पण राकेश दिसत नव्हता. त्यामुळे जरा अस्वस्थ वाटत होतं. तिला तिचे डोळे त्याला शोधत होते आणि आपल्या आयनने पटकन हेरलं. आयन म्हणतो, वहिनी भाईला शोधताय? तो स्टडी रूममध्ये आहे, तुम्ही ब्रेकफास्ट करा. मग त्याने तिकडेच बोलावलंय. ती माहीत नसल्यासारखं बोलली. आराध्या म्हणते, कशासाठी जायचं स्टडी रूममध्ये? आयन म्हणतो, तुम्हाला उत्तर हवे ना म्हणून. आराध्या म्हणते, ओके. त्या दोघांनी पटापट ब्रेकफास्ट केलं आणि ते स्टडी रूममध्ये गेले. सॅम्युल आणि राकेश ऑलरेडी तिथेच होते. तिला आत येताना पाहताच राकेशने एक फाईल हातात घेतली आणि तो बोलायला लागला. राकेश म्हणतो, सो आराध्या, शांतपणे सगळं ऐकशील ना? तिने चमकून त्याला पाहिलं. आराध्या म्हणते, राकेश म्हणतो, तर ही निकिता सरदेसाई. तो फाईलमधून एक पीक बाहेर काढून तिच्या समोरील टेबलवर ठेवत बोलला.